ग्रेट मॉर्निंग ऑल. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मी आहे नरेश निपाने, तुमचा फायनान्शियल कोच. तर आजचा आपला विषय आहे हाऊ टू बिल्ड ए इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड काय असतो, तो आपल्याला का बरं ठेवायला पाहिजे आणि त्याचे काय काय फायदे आहेत ते मी आज तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर इमर्जन्सी फंड तो असतो जो आपल्याला कधीही गरज पडली तर आपण त्याचा यूज करू शकतो. जसं लोक पिगी बँकमध्ये सेव्हिंग करतात आणि लेडीज लोक डब्यांमध्ये आणि इकडे तिकडे सेव्हिंग करून ठेवतात, आणि जर कुणाला गरज पडली घरच्या लोकांना तर ते बरोबर त्या पैशाचा आपण यूज करू शकतो. त्याला म्हणतात इमर्जन्सी फंड. तर इमर्जन्सी फंड हा आपल्याकडे किती असायला पाहिजे, तर कमीत कमी हा इमर्जन्सी फंड 6 महिन्याचा आणि जास्तीत जास्त 12 महिन्याचा असायला पाहिजे आपल्याकडे. तर तो कॅल्क्युलेट कसा करायचा, जसं एक्झाम्पल, जसं आपल्याला महिन्याचा खर्च आहे 30,000 रुपये इन्क्लुडिंग EMI. आपल्याकडे जे काही कर्ज घेतलेले असेल त्यांचे EMI वगैरे असेल ते सगळे इन्क्लुडिंग करून जर आपलं 30,000 महिन्याचा खर्च असेल तर त्या इंटू 6, तर अशा प्रकारे आपल्याकडे 1,80,000 रुपये इमर्जन्सी फंड 6 महिन्याचा असायला पाहिजे कमीत कमी. जर तुमचा घर खर्च इन्क्लुडिंग EMI 20,000 असेल तर इंटू 6 1,20,000 आपल्याकडे मिनिमम असायला पाहिजे. तर काय होतं, का बरं असायला पाहिजे, तर कधीही कोणतीही वेळ अशी सांगून येऊ शकत नाही. कधी जॉब लॉस होऊ शकतो, बिझनेस लॉस होऊ शकतो, किंवा कधी मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते. कोणतीही गरज पडू शकते आपल्याला आपल्या लाईफमध्ये. तर नोबडी नोज व्हेन विल व्हॉट विल हॅपन. कधीही काही होऊ शकतं, म्हणून आपल्याला कमीत कमी आपल्या लाईफमध्ये 6 महिन्याचं आणि जास्तीत जास्त 12 महिन्याचं इमर्जन्सी फंड आपल्या घरामध्ये किंवा अशा ठिकाणी ठेवायला पाहिजे की जिथून आपण लवकरात लवकर काढू शकतो इमर्जन्सीमध्ये. कोण विचार केला होतो की कोविडमध्ये इतके दिवस जातील, किती वर्ष गेले कोविडमध्ये, लोकांचे जॉब लॉस झाले, पैसे नाही मिळत होते, कसे लोकांचे हाल झाले हे सर्वांना माहिती आहे. जर कोविड सारख्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे इमर्जन्सी फंड असता तर इतकी जनहानी झाली नसती. तर इमर्जन्सी फंडचं महत्त्व काय असेल हे तुम्हाला सर्वांना समजलंच असेल. तर आपल्या लाईफमध्ये आपल्याला इमर्जन्सी फंड ठेवणं किती आवश्यक आहे आणि आपल्याला तो बिल्ड करायला पाहिजे. तर प्रत्येकाने आज हे आश्वासन द्या की तुम्हाला आपल्या लाईफमध्ये इमर्जन्सी फंड बिल्ड करायचं आणि ते ठेवायचं आहे आपल्या गरजेच्या वेळी कामात येईल. धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू ऑल.